बाळाला कचोरीन ते आणायला सांगितले होते, पण दोस्तो तुमचं स्वागत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता बघा सकाळ सकाळमध्ये मम्मी बकऱ्यांनी 4:30 पाडत आहे. हे बघा अशी दांडी आहे. हे बघा सकाळ सकाळमध्ये वारा पण खूप छान लागत आहे, थंड थंडगार मस्त. हे बघा ही बघा आपली लाली पण येऊन गेली. लाली ही लाली आहे, एकदम शांत आहे. हे बघा मस्त वारा लागत आहे. कालू बघा दोस्तो, कालू कालू रा कसा बघत आहे. झोपलेला आहे तो तर एकदम आळशी, हा तर एकदम आळशी. हे बघा दोस्त मम्मीने झाडावरून चारा पण पाडून दिलाय बकऱ्यांसाठी. सकाळ सकाळमध्ये त्यांना भूक लागून जाते आणि त्यांना मग सकाळी चारा लागतोच, नाही तर ते आवाज देता ओरडायला लागतं. दोस्त मम्मी ते झाडू मारत आहे लक्ष्मी बकऱ्यां त्यांच्या घरात. आणि हे कोंबड्यांना बघा मध्येच ठेवलंय मक्की खाऊन घेता म्हणून. हे बघा इकडे मक्की आहे ना, मक्की खाऊन घेता म्हणून मध्येच ठेवलंय. दोस्त इथे आज रेतीकडे बांधलंय बकरीन, त्यांना रेतीकडे बांधलंय. बघा गोलू आहे, नवीन बकरी आहे. हे बघा इकडे चारा ठेवलाय म्हणून सकाळी पाडला ना तो चारा इकडे ठेवून दिला म्हणून इकडेच बांधून दिलं त्यांना खायला. मस्त बघा खाता येते. आणि निकू बघा शेतात खुरपणी करत आहे. हे बघा खुरपणी चालू आहे निकूची शेतात, खुरपणी करत होती. तिला पप्पा सांगते कुठे करायची असं खुरपणी. मध्ये पण लावलंय ना पप्पांवाले काय ना. ती नाटक कर तिला खुरपणी नाही करायची म्हणून. हे बघा कुणे बाळाला कचोरीन ते आणायला सांगितले होते, पण कचोरी आणलीच नाही बाळाने. दुकान बंद असं सांगत होता, आज रविवार आहे म्हणून. मॅडम जरा रागेत आहे. हे बघा तिला कचोरी भजीन ते खायचे होते, तिला भूक लागते ना खूप. हे बघा पूर्ण त्या साईडपर्यंत खुरपणी करून दिली. तिकडे बाकी आता ते झाडाकडे ते बाकी करायची खुरपणी. माझी मम्मी जेवणाची तयारी करते, वरण भात बनवते. हे बघा दोस्तो निकू मॅडमची खुरपणीची छुट्टी झाली आणि बाळाने तिला भजीन तेने आणून दिले बघा, म्हणून कुरकुरन ते आणले निकूने. आणि इकडे हा टाला कावर लाजत आहे रे. हा कोण आहे रे, काय नाव आहे याचं विसरून गेली मी. ओम ओम आहे हा ओम. हे बघा दोस्तो जेवणमध्ये आहे वरण भात. काल आम्ही गावाला गेलो होतो ना, मग आजीने बघा डोले घेऊन पाठवलं होतं. हे डोले आदिवासी लँग्वेजमध्ये म्हणतात. ते बघा हातात आहे मम्मीच्या ते महू असतात ना, त्याचे बीजचं तेल असतं, आयुर्वेदिक तेल असतं, जे की आपण वरण भातवर टाकून खाऊ शकतो. तर मम्मी मला वरण भातवर टाकून देत होती. लाडके बाळाला बघा मम्मी जेवण भरवते मस्त. हा बघा सहज चुगली करतोय कानामध्ये. बाळा कसं बघतोय ग तो, लाजतोय. मम्मीला संपत नाही म्हणून बाळाला खाऊ घालते. बाळा दोस्तो बाळा जेवण करता करता फोन बघत आहे. हे बघा मुझे भी तो दिखा ये देखो मुझे भी दिखावा असं सांगत होती. दोस्तो बाळाचं जेवण पण झालं ना, आता बघ काय परत फोन बघते. होमवर्क नाही तुला बाळा, होमवर्क नाही ना ग मला. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि बकऱ्यांसाठी चारा बघा वरून तोडते. हे बघा दांडी दिसते ना तिकडे मम्मी त्या साईडला. हे बघा
हां, हे बघा असं चारा पाडला आहे वरून. आता बकऱ्याने त्यांना दिल, संध्याकाळची वेळ झाली ना आता, मग त्यांना आता चारा देणार. भाड पैसा माझ्याकडे 10 आहे, तू 20 देऊन दे. हा मी 10 देते, 20ची भेटते ना. पागल, मग माझ्याकडे 10 आहे ना, 30 रुपयाचे आणतो ना पार्सल. 7 मी सांगेन नाही आणलं ना बघ तू. तर दोस्तो बघा, घराच्या मागे ना अशी सीताफळचं झाड आहे. तर सीताफळ लागलेले पिकलेले पण आहे आणि अर्धे खाली पडून पण गेले पिकलेलेच. मग हे चांगले होते, ते मम्मीने तोडले. आणि हे बघा सीताफळ मस्त. आता मला दाल भाटी खाऊ वाटत होती म्हणून बनवून देते. डाळ तर आहे दुपारची, डाळ भात बनवतं म्हणून मम्मी पीठ मळते. हे बघा दोस्त, मम्मी फर्स्ट टाईम बनवते दाल भाटी, कारण की मला खाऊ वाटत होती. आमच्या मेसला तिकडे देतात ना, म्हणून मला कधीची खाऊ वाटत होती म्हणून मम्मी बनवते. त्या भांड्यामध्ये ठेवलं होतं, ते बघा ते दिसत आहे ना, त्या भांड्यामध्ये गरम केलं. आता तुकडे तुकडे करणार आहे. दाल भाटी तयार झाली आहे, बनवून दिली मम्मीने. हे बघा डाळ, तुपाचीच डाळ होती ही, आणि दाल भाटी बघा मस्त. आता खूप दिवसापासून खाऊ वाटत होती, कारण की आम्हाला एकदा मेसला दिली होती ना तिकडे, मग तेव्हापासून खाऊ वाटत होती. पण मम्मी सांगत होती की मला बनवता नाही येत. मग आज रेसिपी दाखवली यूट्यूबवर मम्मीला, मग मम्मीने फर्स्ट टाईम बनवली. तर आता खाऊ आम्ही. दोस्तो निकू सांगत होती की नको बनवू असं मम्मीला, आणि तीच खाऊन गेली बघा. 4-5 तर तीच खाऊन गेली असेल. आता पण घेऊन आली ती, मी खाते तर.